आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदीला जो फोटो आता अनाथ आश्रमातील मुलांनी गिफ्ट केलेला असतो, तो फोटो ती देवघरामध्ये ठेवायला आलेली असते. कारण तो फोटो कुणाच्याही हाती लागू नये अशी सुद्धा आनंदीची इच्छा असते. देवघराच्या बाजूला थोडीशी जागा असते, तिने फोटो आता ठेवलेला असतो आणि आमची जोडी कायम अशीच राहू दे म्हणून देवाजवळ प्रार्थना करत असते. सुनीताताई विचारत असते की सदादादा, तुम्हाला इथे आता काही सांगितलं का आपल्या शिल्पाताईंनी? म्हणजे स्वयंपाकाचं कसं काय करायचं आहे, पूजेची तयारी कशी काय करायची आहे, तुम्हाला काहीतरी सांगितलंय का? तो म्हणतो नाही हो, मला तर याबद्दल काहीच माहिती नाही आहे. त्यानंतर आनंदी म्हणते सुनीताताई, अहो कशाला तुम्ही काळजी करताय, मी आहे ना. मी जसं जसं तुम्हाला सांगते ना तसं तसं करा. आधी तुम्ही बागेमध्ये जा आणि तिथून आता झेंडूची फुलं घेऊन या. झेंडूची फुलं, आंब्याची पानं, जे जे मी सांगते ना सगळं आणा. हवनसाठी सुद्धा जे काही लाकडं वगैरे लागणार आहेत, ते सुद्धा तिने सांगितलेलं असतं. म्हणजे ही सगळी हवनची तयारी, त्याचबरोबर तबक सजवून ठेवलेलं असतं, त्याची तयारी. तिने आता 2-2 कामं प्रत्येक इथे कामासाठी माणसं लावलेली असतात आणि त्यामुळे इथे सर्वांना तिने कामं वाटून दिलेली असतात आणि स्वतःसाठी सुद्धा काम घेतलेलं असतं. तेव्हा सुनीताताई म्हणते, आनंदीताई, अहो होम हवन आहे, घरामध्ये पूजा आहे आणि त्यासाठी नेमकं काय काय लागतं तुम्हाला काय माहिती? आनंदी म्हणते की माझ्यासुद्धा आईबाबांचं श्राद्ध असतं ना दरवर्षी, आम्हीसुद्धा होम हवन करतो. मग त्यासाठी पूजेला जे जे काही लागतं ते तर सारखंच असतं ना, मग आम्हीसुद्धा ते सगळं करतो म्हणून मला माहिती आहे. तेव्हा इथे सुनीता म्हणत असते, आनंदीताई खरंच, तुम्ही खरंच खूपच हुशार आहात. फक्त एक गोष्ट बोलायची होती. नाही म्हणजे राग मानू नका. तुम्ही नवी नवरी आहात ना आणि घरामध्ये श्राद्ध आहे म्हटल्यानंतर सगळेजण पांढऱ्या कपड्यांमध्ये असतील. त्यामुळे तुम्ही पांढरे कपडे घालू नका. पांढरी साडी नेसू नका तुम्ही. तुम्ही आपली रंगीतच साडी नेसा. शिल्पा मॅडमला नाही आवडणार ते. आनंदी म्हणते, सुनीताताई असं कसं? घरामध्ये दुःखाचा इथे कार्यक्रम आहे, श्राद्ध आहे. सगळेजण पांढऱ्या कपड्यांमध्ये असतील आणि मी इथे नवीन नवरी म्हणून रंगीत साडीमध्ये इथे मिरवू का? ते चांगलं दिसणार नाही. कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा आता मी या घरची सून आहे. या घरातला मी छोटासा का होईना पण एक आता फॅमिली मेंबर आहे, एक भाग आहे आणि त्यामुळे सुखात दुःखात मी प्रत्येक वेळी सामील असलं पाहिजे असंच मला वाटतं. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात, कशाला आनंदीताई, उगाच तुम्ही नका एवढी मोठी रिस्क घेऊ. परत जर तुम्हाला शिल्पा मॅडम काही बोलल्या तर? तेव्हा आनंदी म्हणते की त्या काहीतरी बोलतील म्हणून मी रंगीत साडी नेसावं हे मला काही योग्य वाटत नाही. म्हणून मी तर म्हणते की मी सुद्धा पांढरी साडी नेसणार. हा मी कार्यक्रमाच्या मध्ये पुढे पुढे अजिबात नाही करणार. पण एक घरातला फॅमिली मेंबर म्हणून तेवढं तरी मी करूच शकते ना. तेव्हा सुनीताताई म्हणते, ठीक आहे, तुमची जर इच्छा असेल तर आपण हे नक्कीच करू. त्यानंतर इथे आनंदी म्हणते, बरं सांगितल्याप्रमाणे चला सगळेजण कामाला लागा. तेव्हा सगळेजण आपापल्या कामासाठी गेलेले असतात. तेव्हा आनंदी म्हणते की देवा, समिधाताईंचं कार्य इथे श्राद्ध निर्विघ्नपणे पार पडू दे. त्यानंतर सुनीताताई म्हणतात की हे घ्या, माई पाणी आणले ते घ्या. त्यानंतरला माई शांत शांत असतात. आनंदी तिथे येते आणि म्हणते, माई काय झालं हो? आज तुम्ही एवढे शांत शांत का? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा इथे माई म्हणतात, अगं आज माझ्या समिधाचं श्राद्ध आहे ना, मला माझ्या समिधाची आठवण आली म्हणून तिचाच विचार करत बसत होते. तेव्हा इथे आनंदी म्हणते की माई, नाही मी मान्य करते आणि मला तुमचं म्हणणं पटतंय सुद्धा की आज समिधाताईंचं श्राद्ध आहे म्हणून तुम्हाला त्यांची आठवण येणं साहजिकच आहे. अहो मग त्याच्यामध्ये तोंड पाडून बसण्यासारखं काय आहे सांगा ना? आठवण येते तर आपण आनंदाने सुद्धा त्यांची आठवण काढू शकतो की. तुमच्या चेहऱ्यावरती हे दुःख चांगलं नाही वाटत. तुमच्या चेहऱ्यावरचं ते खळखळून हसणंच खूपच जास्त आवडतं आम्हाला सगळ्यांना. तुम्हाला वाटत असेल की मला कसं माहिती? तर मला सगळं काही समजतं. बरं हे बघा, मी आपल्या बागेतून ही छान अशी गुलाबाची फुलं आणली आहेत. तुमच्यासाठी आणले, तुम्हाला खूप आवडेल. थांबा मी तुमच्या केसांमध्ये हे फूल माळते. आणि ती आपल्या हातानेच आता त्या माईंच्या केसांमध्ये फूल वगैरे माळते. तेव्हा इथे आजोबा हसायला लागतात. इथे आता आबा म्हणत असतात की आनंदी, अगं मला ना एक किस्सा आठवला. तू हिच्या केसांमध्ये फूल मांडलंस ना, त्याच्यावरून मला समिधा आणि युगंधरचा एक छान असा किस्सा आठवला. ती म्हणते, हो काय किस्सा आहे मला पण सांगा ना. तेव्हा माई म्हणतात, अगं आनंदी, इथे आता युगंधर आणि समिधाचं लग्न झालं
लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी ते सिनेमा बघायला गेले. तिथे गेल्यानंतर आपली जी समिधा आहे ना, तिच्यासारखी सेम साडी, तिच्या साडीसारखी साडी एक बाई नेसली होती आणि तिच्यासारखंच इथे केसांमध्ये फूलसुद्धा मांडलं होतं. त्या दोघीही अगदी मागून सारख्याच वाटत होत्या. युगंधरला वाटलं की ती समिधा उभी आहे. युगंधरने समिधाचा हात पकडला आणि तो तिला आता घेऊन येत होता. त्यानंतर त्याचं लक्ष गेलं. बघतो तर काय, ती समिधा नव्हतीच. त्यानंतर समिधा आणि युगंधर जे काही हसत होते, त्या किस्स्यावरती आता आनंदी आणि बाकीचे सगळेजण खूपच जास्त हसत असतात. तर इथे युगंधरची अवस्था थोडीशी बिकट असते. त्याला खूप जास्त वाईट वाटत असते. तेव्हा शिल्पा म्हणते, युगंधर, मी मान्य करते की आज तुला इथे खूपच जास्त वाईट वाटत असेल, समिधाची आठवण येत असेल, तुझं मन भरून आलं असेल आज. पण काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. आम्ही आहोत ना सगळेजण तुझ्याबरोबर. आम्ही आहोत तुझ्यासोबत अगदी आयुष्यभर. त्यानंतर इथे आनंदी आणि आई आणि आप्पा हसत असतात. तेव्हा शिल्पा म्हणते, वा वा, काय झालं का खिदळून? काय गं, आज इथे दिवस काय आहे, आजची परिस्थिती काय आहे, याचं तुला थोडं तरी गांभीर्य आहे का? इथे आज समिधाचं वर्षश्राद्ध आहे आणि तू इथे खिदळतेस. आणि हे काय माई आप्पा, तुम्ही सुद्धा तिच्याबरोबर हसताय खेळताय? तेव्हा इथे माईंना काही बोलू नये यासाठी आनंदी म्हणते की शिल्पा मॅडम, माफ करा, पण याच्यामध्ये माई आणि आप्पांची काही चूक नाही आहे. मीच त्यांना एखादी हसण्याची गोष्ट सांगितली, जोक सांगितला म्हणून ते हसतायत, बाकी काही नाही. शिल्पा म्हणते, हो ग, आज समिधाचं वर्षश्राद्ध आहे आणि तुला काही जोक आठवत आहेत का? सांग ना, आजचा दुःखाचा दिवस आहे, हे विसरलीस का तू? तेव्हा आनंदी म्हणते की आजचा दुःखाचा दिवस आहे मान्य आहे, पण आजच्या दिवशी आपलं जवळचं माणूस गेलेलं असतं. शिल्पा मॅडम, कसं आहे ना, आमच्या घरी आमचे आबा म्हणतात की आपलं माणूस जेव्हा आपल्याला सोडून जातं ना, तेव्हा त्या दिवशी आपण आहे ना वर्षश्राद्ध साजरा करत असतो. पण त्यावेळेला त्याच्या इथे दुःखी आठवणी काढून रडत बसायचं नसतं, तर त्याच्या चांगल्या आठवणींना उजाळा द्यायचा असतो. चांगल्या आठवणी आठवून त्या माणसाची आठवण काढली ना, म्हणजे त्याला त्रास नाही होत. आणि दरवर्षी या दिवशी आपण दुःख करत बसलो, रडत बसलो, तर मग तिथे आपल्या माणसाला काही आनंद होईल का? त्यांनासुद्धा आपल्याला दुःखात बघून दुःखच होईल की नाही? आमचे आबा नेहमी म्हणतात की आजच्या दिवशी आता इथे गेलेल्या माणसाच्या फक्त चांगल्या आठवणी त्यासुद्धा हसत खेळत काढायच्या असतात. म्हणजे त्या माणसालासुद्धा जिथे कुठे असेल ना, तिथे समाधान मिळत असतं आपला आनंद बघून. तेव्हा इथे आनंदीचे हे शब्द युगंधरला खूपच जास्त आवडतात की आजच्या दिवशी फक्त दुःखात इथे रडत बसणं योग्य नाही आहे. आजच्या दिवशी आपल्या गेलेल्या माणसाच्या आपण चांगल्या चांगल्या आठवणी काढायच्या आणि त्याच्यावरती हसायचं, बोलायचं, गप्पा मारायच्या. तेव्हा युगंधर टाळ्या वाजवतो आणि म्हणतो, अरे वा वा, खूपच छान आनंदी, तुझे विचार किती सुंदर आहेत ग, खूपच छान विचार आहेत तुझे. म्हणजे आज समिता जरी गेली असली तरी आजच्या दिवशी फक्त रडत कुडत बसण्यापेक्षा तिच्या सर्व चांगल्या आठवणींना उजाळा दिला, तिच्या आठवणी काढून हसण्याच्या खेळण्याच्या गोष्टी बोलून त्याच्यावरती आपण हसलो, तर समिधाला तिथे बरंच वाटेल. कारण समिधासुद्धा नेहमी हाच विचार करायची, प्रत्येक कुटुंबातील माणसाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायची. ती किती दुःखी कष्टे असेल ना, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू असावं अशी समिधाची नेहमी इच्छा असायची आणि त्यासाठी ती प्रयत्नसुद्धा करत असायची. आनंदी, अगदी बरोबर बोललीस तू. मला तुझं खरंच म्हणणं खूपच जास्त पटतंय की आजच्या दिवशी आपण चांगल्या गोष्टींना, चांगल्या आठवणींना उजाळा दिला पाहिजे, ना की इथे रडत कुडत बसलं पाहिजे. तेव्हा इथे माई म्हणतात, हो ना आनंदी, आज तू असा विचार केलास म्हणून आमचे डोळे उघडले. प्रत्येक वर्षी आम्ही फक्त इथे रडत कुडत बसायचो. आमच्या मुलीची आठवण आम्ही आनंदाने काढायला हवी होती, त्यामुळे तिला किती त्रास झाला असेल. तेव्हा इथे युगंधर म्हणत असतो की समिधा, बघितलंस ना, आज खऱ्या अर्थाने आनंदीने आम्हाला आजच्या दिवसाचं महत्त्व पटवून दिलं. अगं, तुझा तर नेहमी अट्टहास हाच असायचा की या घराला तुला आनंदी कसं ठेवता येईल. पण तू काळजी करू नको, तू नसताना सुद्धा आता तुला जसं हवं होतं ना, तसं तुझं घर आनंदी राहील. तेव्हा युगंधर जातो, आनंदीचा हात पकडून समिधाच्या समोर उभं करतो आणि म्हणतो, समिधा, आपल्या घराला खुश ठेवण्यासाठी तू खूप प्रयत्न केलेस ना, पण आता तुझ्यानंतर सुद्धा हे घर आनंदी कसं राहील याची जबाबदारी आहे ना हिने घेतली, आनंदीने घेतली. आणि तिनेच आता आम्हाला सांगितलं की रडत कुडत बसायचं नाही म्हणून, चांगल्या गोष्टींना उजाळा द्यायचा. त्यानंतर इथे आता मालकसाहेब रडत असतात, त्यांचे अश्रू आनंदीच्या हातावरती पडलेले असतात. त्यानंतर इथे
ते अश्रू तिने आपल्या हातावरती जपून ठेवलेले असतात. तेव्हा ती येते आणि म्हणत असते, सुनीताताई हे बघा. तेव्हा ती म्हणते, अरे बापरे, पाणी पडलं का? थांबा मी पुसते. ती म्हणते, नाही सुनीताताई, हे पाणी नाही आहे, हे मालक साहेबांचे अश्रू आहेत. मालक साहेब रडत होते आणि म्हणून हे अश्रू माझ्या हातावरती पडलेत. तेव्हा ती ते अश्रू खूपच जास्त माझ्यासाठी अनमोल आहेत असं म्हणत असते आणि त्या अश्रूनेच ते आपली भांग भरते. तेव्हा सुनीता म्हणते, अहो आनंदीताई, काय करताय तुम्ही? अहो मालक साहेबाच्या अश्रूंनी तुम्ही तुमचा भांग का भरला? तेव्हा आनंदी म्हणते, कसं आहे ना सुनीताताई, अहो इथे आनंदामध्ये सुखामध्ये सगळेजण सोबत करतात, पण मला तर इथे मालक साहेबांच्या दुःखामध्ये त्यांची सोबती व्हायचं आहे. त्यांचं दुःख मी इथे आपलंसं करते. त्यांचं दुःख आपलंसं करून मला त्यांना नेहमी आनंदी ठेवायचं आहे, असं इथे आता आनंदी सुनीताला सांगत असते. तेव्हा माई त्यांचं बोलणं ऐकतात. त्यानंतर इथे मी त्यांच्या दुःखामध्ये त्यांची सोबती होणार आहे, त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांची बायको म्हणून त्यांच्या मनाची घालमेल मला आता कळली. हे त्यांच्या डोळ्यातले अश्रू आहेत ना, ते खूपच जास्त अनमोल आहेत माझ्यासाठी. तेव्हा सुनीता म्हणते, खरंच आनंदीताई, तुम्ही किती छान बोलता हो. तुमचं बोलणं आहे ना, मला ऐकतच राहावंसं वाटतं. खरंच तुमचे विचार खूप सुंदर आहेत. तेव्हा माई तिथे येतात आणि म्हणतात, आनंदी, आज खऱ्या अर्थाने तू माझं मन जिंकलंस गं. म्हणजे सुखामध्ये, इथे आनंदामध्ये आपल्या जवळची माणसं असतातच. पण जो माणूस एकमेकांचं दुःख समजून घेतो, त्याचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करतो, तो खरा माणूस गं. आणि आज तू युगंधरचं दुःख आपलंसं केलेस, त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेस तू. समिधाच्या आठवणीमध्ये सुद्धा तू आम्हाला चांगली गोष्ट सांगितलीस. खरंच, खऱ्या अर्थाने आज मला तुला मनापासून धन्यवाद बोलायचा आहे. तेव्हा ती म्हणते, माई अहो तुम्ही कशाला हात जोडताय? प्लीज तुम्ही हात वगैरे जोडू नका. हे हात फक्त आशीर्वाद देण्यासाठीच उठले पाहिजे. तेव्हा इथे विद्याधर सगळ्यांचं बोलणं ऐकत असतो. म्हणजे इथे नोकरांपासून ते घरातल्या मोठ्या माणसांपर्यंत सगळेजण फक्त आनंदीचा जय जयकार करत असतात, आनंदीचंच कौतुक करत असतात. ही गोष्ट विद्याधरच्या लक्षात आलेली असते. तेव्हा विद्याधर आता शिल्पाकडे आलेला असतो इथे आग लावण्यासाठी. तेव्हा इथे विद्याधर म्हणत असतो, काय गं ताई, तू इथे काय करतेस? आणि तिथे बाहेर काय चालले तुला माहिती आहे का? ती म्हणते, काय रे, काय झालं? तेव्हा तो म्हणत असतो, अगं ते म्हणतात ना, आधी इथे पैठणी जेव्हा नवीन असते ना, तेव्हा तिची व्हॅल्यू खूपच जास्त मोठी असते. पण नंतरला जेव्हा तिची गोधडी होते, तेव्हा ती एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी पडून राहिलेली असते. तशी अवस्था ना आता तुझी झाली. तेव्हा शिल्पा म्हणते, विद्याधर, हे काय बोलतोयस तू? तुला तरी कळतंय का? तेव्हा विद्याधर म्हणतो, अगं ताई, आता तूच मला सांग, ह्या घरातले नोकर, मोठी माणसं तुझ्या शब्दाच्या बाहेर कोण होती का गं? सगळेजण तू म्हणशील तसंच करायचे, तेच ऐकायचे. तू बोलशील ती पूर्व दिशा, तुझ्या या घरातला धाक, तुझा थाट सगळ्यांना मान्य असायचा. पण आता आता तसं मला दिसत नाही आहे. शिल्पा म्हणते, नाही नाही, तसं काही नाही आहे. सगळे घाबरतात मला. या घरावरचा माझा वचक अजून तसाच आहे. विद्याधर म्हणतो, हो, अगं काल आलेली ती पोरगी आणि सगळेजण फक्त आता आनंदी आनंदी तिचाच जयघोष करत असतात. सगळेजण तिचंच ऐकत असतात. बघितलंस ना, ते समिधा वहिनींचे आई वडील ते सुद्धा तिचंच कौतुक करतायत. आणि युगंधरचं काय? युगंधर कसा मगाशी बोलला की आनंदी, तू किती चांगला विचार केलास गं. समिधाची आठवण आम्ही आनंदामध्ये काढू. त्याने तुझ्या बोलण्याला मान दिला, तुझ्याकडे लक्षसुद्धा दिलं नाही त्याने. आनंदीचं सगळ्यांसमोर कसं कौतुक केलं हे बघितलं नाहीस का तू? अगं सगळेजण त्या आनंदीच्या बाजूने आहेत, तिलाच मदत करत असतात. हळूहळू आनंदीचं पारडं जड आणि तुझं पारडं हलकं होत चाललंय असं मला वाटतंय. तुझा धाक कमी होत चाललाय नोकरांवरचा. तेव्हा शिल्पा आता रागानेच बाहेर येते. तेव्हा इथे विद्याधर म्हणत असतो की चला, आता इथे मी आग लावून मोकळा झालेलो आहे. ठिणगी तर टाकली आहे, आता शिल्पाताई आग नक्की लावणार. आनंदिया नंदगडे, शिल्पाताई आता जा खाली आणि शिकव सगळ्यांना धडे. त्यानंतर इथे शिल्पा येते, सर्व नोकरांना उभं करते आणि विचारत असते की सांगा, सगळ्यांनी खरं खरं सांगा, काल आनंदीला स्वयंपाक बनवताना कुणी कुणी मदत केली? एवढे पदार्थ तिने एकटीने बनवले का? तुमच्यापैकी कुणी मदत केली ते लवकर लवकर सांगा. त्यातला सदा म्हणतो, अहो मालक साहेब, आम्हाला माफ करा हो. मॅडम, मी खरंच सांगतो, मी मदत केलेली नाही आहे, मला जाऊ द्या. ती म्हणते, ठीक आहे तू जा. तू मदत केलीस का गं? तेव्हा आनंदी तिथे येते आणि म्हणते, अरे देवा,
सुनीताताईंना इथे आता सगळेजण नाव घेतील. सुनीताताईंना कुणी काही बोलायला नको. मला जाऊन आता बाजू सावरून घेतली पाहिजे. तेव्हा सगळेजण म्हणतात, नाही नाही, आम्ही नाही केली मदत. तेव्हा इथे फक्त उरते ती सुनीता. शिल्पा म्हणते, ठीक आहे, तुम्ही कुणी मदत नाही केली आहे ना, मग ज्यांनी मदत केली नाही आहे त्यांनी जा. बाकीचे सगळे निघून जातात. सुनीताला तिथे आता शिल्पाने थांबून घेतलेलं असतं. ती म्हणते, सुनीता इकडे ये, इकडे ये. तूच मदत केलीस ना आनंदीला एवढे सगळे पदार्थ बनवण्यासाठी. कुणाला विचारून तू मदत केलीस? मला का नाही सांगितलं? या घरामध्ये मी बोलते तसंच होतं, हे विसरलीस का तू? सांग ना, की आता ती आनंदी आणि तिचे शब्द तुला जास्त महत्त्वाचे वाटत आहेत. नाही, मला माहिती आहे, जेव्हापासून आनंदी या घरात आली आहे तुमच्या दोघांची खूपच जास्त मैत्री झाली आहे, मला माहिती आहे आणि ती मला मान्य आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण या घरामध्ये जे मी बोलते तसंच घडतं, एवढं तर तुला माहिती आहे ना. मग मला न विचारता त्या आनंदीला स्वयंपाक बनवण्यामध्ये तू मदत का केलीस? तेव्हा आनंदी येते आणि म्हणते, हे बघा शिल्पा मॅडम, मी खरं सांगते, याच्यामध्ये कुणाचीच काही चूक नाही आहे. प्लीज तुम्ही कुणाला काही बोलू नका. स्वयंपाक बनवण्यामध्ये मी इथे कुणाची मदत घेतलेली नाही आहे. तेव्हा शिल्पा म्हणते, तू गप्प बस गं सुनीता, खरं खरं सांग. अगं मी फक्त तुला विचारते, तू मदत केलीस का आनंदीला स्वयंपाक बनवायला, सांग ना. तेव्हा इथे सुनीता म्हणते, हो मी केली मदत. तेव्हा शिल्पाला इतका राग येतो, ती जोरदार आता सुनीताच्या कानाखाली देते, अगदी जोरदार. तेव्हा आनंदी म्हणते, सुनीताताई, अहो तुम्ही इकडे या. शिल्पा मॅडम, अहो हे काय करताय तुम्ही? जरी पण सुनीताताईंनी मला मदत केली असेल तरी पण काल आपण जे काही केलं, जे अन्नदान केलं, त्यांनी इथे मालक साहेबांची इज्जत राखली गेली ना. तेव्हा लगेच इथे शिल्पा म्हणते, अच्छा म्हणजे तुला काय म्हणायचं आहे गं? युगंधरच्या इज्जतीची काळजी फक्त तुला आहे, तुझ्यामुळे त्याचा मान राखला गेला असं म्हणायचं आहे तुला आणि आम्हाला काळजी नाही का? ती म्हणते, असं नाही आहे मॅडम, पण खरं खरं सांगा, कालचं अन्नदान हे दान करायचं राहून गेलं होतं की नाही? मी आणि सुनीताताईंनी जर स्वयंपाक वेळेवरती बनवून तिथे जाऊन आश्रमामध्ये अन्नदान केलं नसतं तर अर्धवट कार्य हे मालक साहेबांचंच राहिलं असतं ना. आणि त्यांच्याच इथे इज्जतीला इथे कमीपणा आला असता, बरोबर की नाही? मग तुम्ही इथे कौतुक करायचं सोडून आमच्यावरती रागवताय का? शिल्पा म्हणते, जे काही घडलं ना त्याच्यामध्ये आता स्वतःला क्रेडिट घेऊ नको, कळलं ना. कारण कसं आहे, या घरामध्ये युगंधरच्या इज्जतीची आम्हालासुद्धा काळजी आहे. तू जरी काही केलं नसतंस ना तरीसुद्धा आम्ही अन्नदान केलं असतंच. ती म्हणते, तुम्ही काही बोला, काही बोला तुम्ही शिल्पा मॅडम, पण काल जी इज्जत राखली गेली ना, ते मी आणि सुनीताताईंनी योग्य वेळी स्वयंपाक तयार करून आश्रमामध्ये जाऊन अन्नदान केलं ना, म्हणूनच तो मान राखला गेला. त्याच्यामुळे तुम्ही काहीही बोलात तरी काल जे घडलं त्याच्यामध्ये चूक ही आमची आहे हे मी मान्य करणार नाही आहे. कारण आम्ही जे केलं ते योग्यच होतं. तेव्हा शिल्पा विनाकारण आता आनंदीवरती राग काढत असते. खरं तर इथे आनंदीची काही चूक नसते आणि सुनीताची सुद्धा. पण इथे विद्याधरने कान भरल्यानंतर आपली दहशत घरावरती कशी आहे हे दाखवून देण्यासाठी शिल्पाने हे उचललेलं पाऊल असतं. इथे आता युगंधरची इज्जत राखण्यासाठी इथे आनंदीने जे केलं त्यानंतरसुद्धा ती मुद्दामूनच तिच्यावरती ओरडत असते आणि म्हणत असते, की तुझी लायकी तरी आहे का गं माझ्यासमोर बोलायची? तेव्हा ती म्हणते, अहो आपण एक टीम आहोत ना, आपण फक्त मालक साहेबांच्या इज्जतीची काळजी करतो, दोघेही करतो आणि त्या पद्धतीने दोघीजणी त्यांना मदत करत असतो. मग आपण एकमेकांच्या विरोधात नाही तर एकमेकांची टीम असलं पाहिजे. तेव्हा लगेचच इथे आता शिल्पा म्हणते, अच्छा तुझी लायकी तरी आहे का माझ्याबरोबर टीम करायची, माझ्यासमोर उभं राहायची? असं म्हणून ती तिला कमीपणा देते, तिचा अपमान करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता समिधाचं वर्षश्राद्ध असतं. होम हवन होत असताना तिथे युगंधरची तिन्ही मुलं आलेली असतात. पृथ्वी येतो आणि इथे युगंधरचा हात पकडतो आणि म्हणतो, की त्यावेळेला माझ्या आईची काळजी घेतली असती तर आता हे होम हवन करायची नाटकं करावी लागली नसती. तेव्हा तुमच्या बिझनेसमुळे माझ्या आईचा जीव गेलाय, कळलं ना. तेव्हा युगंधर म्हणतो, पृथ्वी. तेव्हा इथे आनंदी म्हणते, काय मालक साहेबांची मुलं? तेव्हा इथे विद्याधर म्हणतो, हो मालक साहेबांची 3 मुलं, तीसुद्धा वयाने तुझ्यापेक्षा मोठी. कळलं ना आता. आत्ता खऱ्या अर्थाने मजा येणार आहे, आत्ता खऱ्या अर्थाने तुझ्या संसारामध्ये नांदी आलेली आहे, असं विद्याधर म्हणत असतो. तर अशा रीतीने इथे आता पहिल्यांदाच आनंदीला समजलेलं असतं की विद्याधरला 3 मुलं आहेत आणि तीसुद्धा मोठी मोठी मुलं आहेत.
आणि हे सगळं विद्याधरने मुद्दामूनच केलेलं असतं. आनंदी आणि युगंधर यांच्या संसारामध्ये विष कालवण्यासाठी, मिठाचा खडा टाकण्यासाठी त्यानेच इथे आता युगंधरच्या तिन्ही मुलांना बोलावून घेतलेलं असतं. आणि ते जेव्हा आनंदीला समजतं तेव्हा आनंदी खूपच जास्त घाबरलेली असते.